शालोम जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा। जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा। जय जगदाधारा, जगाचा खरा तूच थारा। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते। तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा। तुझे राज येवो जगिया, स्वर्ग उभारा हो। आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 10, 12 ते 16 ही वचने। निर्गम अध्याय 10, 12 ते 16 ही वचने। परमेश्वर मोशाला म्हणाला, मिस्र देशावर आपला हात उगार, म्हणजे त्यावर टोळ येऊन गारांच्या सपाट्यातून जी वनस्पती वाचून राहिली आहे त्या सगळीचा ते फन्ना उडवतील। मोशाने मिस्र देशावर आपली काठी उगारिली तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहविला, आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वाऱ्याबरोबर टोळ आले। सर्व मिस्र देशावर टोळांनी धाड घातली आणि ते त्याच्यावर सर्व भागी उतरले। ते असंख्य होते, यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व यापुढेही कधी येणार नाहीत। त्यांनी सर्व पृथ्वीचा पृष्ठभाग झाकून टाकल्यामुळे सर्व भूमीवर अंधार पडला, आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून बचावून राहिलेली सर्व फळे खाऊन टाकली। सर्व मिस्र देशात वृक्षांपैकी अथवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही। मग फारोने मोशे व अहरोन यास त्वरेने बोलावून आणून म्हटले की मी तुमचा देव परमेश्वर याचा व तुमचा गुन्हेगार आहे। देवा वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। आज आम्ही पुन्हा एकदा देवबापाचा भुजप्रताप पाहत आहोत की प्रभू परमेश्वर त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती दाखवून तो त्याचा गौरव करून घेत आहे। देवाच्या लोकांसाठी फारोला परमेश्वराने टोळांच्या पिढीद्वारे शिकवलं की परमेश्वर त्याच्या लोकांसाठी सर्व काही करू शकतो। प्रियांनो, प्रभूचं वचन सांगत आहे की अशी टोळ धाड पाठवली देवाने की सर्व ते नगर झाकून गेलेलं आहे, अंधकार पडल्यासारखं झालेलं आहे। प्रियांनो, परमेश्वराचं सामर्थ्य अद्भुत आहे, तो त्याच्या लोकांच्या सन्निध आहे। म्हणून देवबापाचं वचन शिकवत आहे की त्या फारोने जेव्हा टोळधाड पाहिली आणि ते सर्व पिकांची नासाडी झाली, त्यानंतर तो म्हणत आहे मोशे व अहरोनास की मला पश्चाताप होत आहे की मी तुमच्या विरुद्ध, तुमच्या देवाविरुद्ध पाप केलेला आहे। प्रियांनो, फारो हा देवाचं सामर्थ्य पाहिल्यानंतर पुन्हा क्षमा मागत आहे। प्रभूचे हे कार्य आहे, म्हणून देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा। तू कार्य करणार प्रभू आहे, प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे। प्रभू येशू येणार आहे आणि निश्चित आम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे। म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत या भूतलामध्ये आम्ही त्याच्यामध्ये अद्भुत कार्य करूया।
तो देव आमच्यासाठी भुजप्रताप दाखवणारा प्रभू आहे, आमच्यासाठी लढणारा आहे, असं या शास्त्र भागातून आम्हाला ऐकण्यासाठी मिळत आहे. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांचं सहाय्य करतो प्रियांनो. पण काय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, काय आम्ही त्याच्यासाठी सर्व काही सहन करण्याची शक्ती ठेवतो? तो प्रभू आमच्या बरोबर आहे आणि कदापि आम्हाला कोणत्याही प्रकारे आमचा देव या जगामध्ये सैतानाच्या हवाली करणार नाही, तर तो आम्हाला अधिक सामर्थ्य देणारा प्रभू आहे, आमच्यासाठी लढणारा देवबाप आहे. या वचनाद्वारे आपल्या सर्वांना देवबाप आशीर्वाद देव. आम्ही सर्वजण प्रार्थना करूया. धन्यवाद देवा, तुझं वचन ऐकलं की टोळ धाडीच्या द्वारे फारोला तू शिकवलं की देव प्रभू परमेश्वर इब्री लोकांचा देव हा जिवंत देव आहे आणि देवा तो तुझ्या लेकरांसाठी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. देवा मी प्रार्थना करतो, जसं बापा फारोने पश्चाताप केला, होय देवराज पित्या, देवा तो अनेक लोकांना होय देवा संधी दिलेली आहे की त्यांनी वळावं आणि तुला शरण यावं. परंतु देवा आम्ही तुझे लेकर होय जिवंत देवा प्रभू येशू तुझ्या रक्ताने शुद्ध पवित्र झालेले लोक या जगामध्ये आम्ही हे देवा तुझं कार्य करावं, तुझ्यावरती विश्वास ठेवावा, तुझ्या मार्गाने चालावं. आम्ही आमचे डोळे झाकू नये, आम्ही कोणत्याही प्रकारे आमचं हृदय भटकू देऊ नये. हृदयाला आम्ही सरळतेने आम्ही प्रभू येशू तुझ्यामध्ये स्थिर ठेवावं आणि परमेश्वरा तुझा आणि तुझाच महिमा करावा म्हणून आमचं सहाय्य करायच्या. प्रभू येशू तू येईपर्यंत तुझ्यामध्ये स्थिर राहून तुझं गौरव करण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद देतो दे बाप्पा, तू आमची प्रार्थना ऐकली. नासर येशू ख्रिस्ताच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवा, आमेन. जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा जगाचा खरा तूच थारा, जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज येवो जगिया स्वर्ग वारा हो, तुलाच वंदन घे हमसे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.